लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. नमस्कार. आपणा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांच्या वाढदिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांचे मराठी साहित्यातील योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून हा दिवस साजरा केला जातो. संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैसेसी जिंके. अमृतालाही जिंकेल अशी ही भाषा. या मराठीच्या बोलांचा आपल्याला अभिमानच वाटायला हवा अशी ही मराठी भाषा. हे वर्ष आहे 2022. श्रेष्ठ कवी वसंत बापट आणि कवयित्री शांताबाई शेळके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. मराठी साहित्यात स्वतःचं अजरामर स्थान निर्माण करणारी ही 2 सरस्वतीची अपत्ये. वसंत बापट यांचे खरे नाव विश्वनाथ वामन बापट. 25 जुलै 1922 ते 27 सप्टेंबर 2002 असे 80 वर्षाचे आयुष्य कवी वसंत बापट यांना लाभले. 1944च्या चले जाव चळवळीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास अखंड चालू होता. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्यासह त्यांनी अनेक कविता वाचनाचे कार्यक्रम केले. अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवून गेले. प्राध्यापक, कवी, शाहीर, गीतकार, समीक्षक, संपादक, कार्यकर्ता, वक्ता अशा अनेक भूमिका त्यांनी लीलया पेलल्या. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कराड येथे झाला. पुण्याच्या स.प. महाविद्यालय येथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. काव्यवाचनाची आवड त्यांनी जनमानसात निर्माण केली आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारे काव्यवाचनाचे कार्यक्रम त्यांनी गावोगाव केले. निसर्ग कविता, प्रेम कविता, देशभक्तीपर कविता, प्रार्थना, व्यक्तिचित्रण करणाऱ्या कविता, बालकविता अशा कितीतरी प्रकारच्या कविता त्यांनी लिहिल्या. श्यामची आई या चित्रपटातील छडी लागे छम छम हे गाणं किंवा उंबरठा या चित्रपटातील गगन सदन ही प्रार्थना ही अजरामर गाणी आहेत. साधना या नियतकालिकाचे ते संपादक होते. पौराणिक आणि ऐतिहासिक कथानकांवर त्यांची नृत्यनाट्यही प्रभावी ठरली. 1999 मुंबईत झालेल्या 72व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. वसंत बापट यांनी 12 गावचे पाणी हे एक अत्यंत उत्कृष्ट प्रवासवर्णन लिहिले, ज्यात त्यांनी आपण केलेल्या या विविध कार्यक्रमांची ओळख आपल्याला करून दिली, भटकंतीची ओळख करून दिली. कविवर्यांनी आपल्या मृत्यूच्या आधी लिहिलेली एक कविता अतिशय प्रसिद्ध झाली. या कवितेत ते म्हणतात, तुम्ही जीव लावला मैत्र आपुले जुने, केलेत माफ तुम्ही 100 माझे गुन्हे. हे एकच आता अखेरचे मागणे, रे मैफल तुमची अखंड चालो अशी, आम्ही जाणारच की हो कवा तरी पटदिशी. आज मी मला आवडलेली त्यांची एक कविता आपल्यासमोर सादर करते आहे. देह मंदिर. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना. दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना. वेदना जाणावयाला जागवू संवेदना. वेदना जाणावयाला जागवू संवेदना. दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना. दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना. जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना. सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना. सुंदराचा वेध राहो मानवाच्या जीवना.
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना. शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना. सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. असे हे आपले वसंत बापट. त्यांना आज या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण अभिवादन करूया. आज मी दुसऱ्या ज्या कवयित्रींविषयी बोलणार आहे त्या आहेत शांताबाई शेळके. महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे जन्मलेल्या शांताबाई शेळके अतिशय उत्कृष्ट कवयित्री आणि आपल्या सगळ्यांच्या मनात त्यांची अजरामर गाणी आजही रुंजी घालतायत अशा या कवयित्री. 12 ऑक्टोबर 1922 ते 6 जून 2002 असे 79 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या अत्यंत प्रतिभासंपन्न अशा मराठी कवयित्री तर त्या होत्याच, पण त्याचबरोबर प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बालसाहित्यिक, पत्रकार अशा विविध भूमिका त्यांनी गाजवल्या. आळंदी येथे 1996 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. राज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाच्या त्या सदस्य होत्या. शांताबाई शेळके यांनी वसंत अवसरे या टोपण नावाने काही गीते लिहिली. शांताबाईंच्या एकूणच आयुष्यामध्ये त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. गरिमा गीतलेखन पुरस्कार, सूरसिंगर पुरस्कार, पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश या गीतासाठी त्यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार, साहित्यातील योगदानाविषयी मिळालेला यशवंतराव चव्हाण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. 150च्या वर त्यांनी चित्रपट गीते लिहिली. शांताबाईंनी अविरत वाचनाची आवड जोपासली आणि कविता वाचनाची गोडी असल्यामुळे त्यांची कविता उत्तरोत्तर प्रगल्भ होत गेली. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अगदी साध्या साध्या शब्दांनी सुद्धा मनामध्ये वसलेल्या अशा या शांताबाई. रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी ही त्यांनी लावणी लिहिली आणि मराठीमध्ये लावणी लिहिणारी पहिली स्त्री कवयित्री त्या झाल्या. आज मला त्यांची आवडलेली एक कविता मी आपल्यासमोर सादर करते आहे. असेन मी नसेन मी. कवितेचं शीर्षक आहे असेन मी नसेन मी. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले. हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले. तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले. तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले. उन्हे जळात हासती तिथे दिसेल गीत हे. कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू. कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू. निळ्या नभात रेखिते नकोस भावना पुसू. निळ्या नभात रेखिली नकोच भावना पुसू. तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे. तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. तरी असेल गीत हे. त्यांची अत्यंत गाजलेली आणि उत्कृष्ट अशी ही कविता. त्यांच्या कवितेच्या रूपाने शांताबाई कायम आपल्यात जिवंत राहतील. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानाच्या वतीने मी या 2 प्रतिभावंत कवींना मानाचा मुजरा करते आणि या मराठी भाषा दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.